नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं द 15 मिनिट शो या आपल्या उपक्रमात सहर्ष स्वागत आहे. चला वेळ न घालवता आपण लगेच आपल्या द 15 मिनिट शो या उपक्रमाला चालू करूया. बघा, आजचा पहिला प्रश्न मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आपली आता तुमची नवीन जी न्यायालय भरती आली त्या भरतीला, एमपीसी ला सर्वांना उपयोगी पडणार आहेत. सर्व भरत्यांना उपयोगी पडणारे प्रश्न आहेत मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? बघा, त्याचं उत्तर काय आहे? मिथाइल आयसोसायनेट. मिथाइल आयसोसायनेट असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, भोपाळ वायू दुर्घटना कधी झाली होती मित्रांनो? भोपाळ वायू दुर्घटना कधी झाली होती? 1884 साली झाली होती, मध्य प्रदेश मध्ये. कळलं? 1884 साली झाली होती, मध्य प्रदेश येथे. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? म्हणजे नेमका प्रकार द्रावणाचा कसा असतो? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, ते द्रावण उदासीन असतं. ते द्रावण कसं असतं रे? उदासीन असतं. पुढचा प्रश्न बघा, केल्विन, सेल्सिअस, फॅरनहाइट, वॅट यापैकी कोणता तापमान मोजण्याचं एकक नाही? कोणते तापमान मोजण्याचं एकक नाही? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वॅट. वॅटनं तापमान मोजलं जातं का रे? वॅटनं काय मोजलं जातं? पॉवर. कळलं? पुढे बघा, आणि बघा, केल्विन, सेल्सिअस आणि फॅरनहाइट हे काय तापमान मोजण्याची एकक आहेत. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. हवेत विखुरलेल्या द्रव कणांना काय म्हणतात? बघा, हवेत विखुरलेल्या द्रव कणांना मित्रांनो एरोसोल म्हणतात. त्याचं उत्तर आहे एरोसोल. पुढचा प्रश्न बघा, गलगंड हा रोग आहारातील डॅश डॅश मूलद्रव्यांच्या अभावी होतो. बघा, गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. बघा, या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार तुम्हाला अजून दुसरे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात? बघा, जीवनसत्वांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत? बी आणि सी. परत मेधात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत? ए, डी, ई आणि के. परत तुम्हाला जीवनसत्व आणि त्याचं रासायनिक नाव काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बघा, जीवनसत्व ए जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? रेटिनॉल. बरोबर आहे. बी कॉम्प्लेक्स. परत सी जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? एस्कॉर्बिक आम्ल. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बाकीची पण जीवनसत्व व्यवस्थित करायचे आहे. आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. त्या हिशोबाने बघा, पुढचा प्रश्न, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत कोणता? आपलं पित्त कुठं तयार होतं? तर यकृतात तयार होतं. आणि ते कुठं साठवलं जातं? पित्ताशयात. कळलं? त्याचं उत्तर आहे यकृत. पुढे बघा, यकृत म्हणजे काय? हा, सांगा मला. कमेंट करायचं तुम्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये. हे ज्यावेळेस युट्यूबला पडेल त्यावेळेस कमेंट करून सांगायचं. पुढे बघा, प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्वे यापैकी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते? बघा, आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते ती कशापासून मिळते? प्रमुख ऊर्जा स्त्रोत मित्रांनो, त्याचं उत्तर आहे कर्बोदके. बघा बाळांनो, कर्बोदके हे ऊर्जेचं प्रमुख स्त्रोत आहे. मग आपल्या शरीर बांधणीसाठी यातलं महत्वाचं काय आहे? तर प्रथिन, प्रोटीन. प्रोटीन हे आपल्या शरीर बांधणीसाठी खूप महत्वाचं आहे. प्रोटीन एवढं ध्यानात ठेवा. बरोबर आहे. पुढे बघा, चालती बस अचानक थांबल्यावर बस मधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे उदाहरण न्यूटनच्या कोणत्या नियमात बसते? न्यूटनच्या पहिल्या नियमात. आपण काल पण बघितलं होतं, जडत्वाचा नियम. पहिला नियम, न्यूटनचा पहिला नियम. पुढे बघा, मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? 206 पेक्षा जास्त. मग मला सांगा मित्रांनो, जन्मलेल्या बाळात जास्त हाडे असतात का मानवात हाडे जास्त असतात? प्रौढ व्यक्तीत हाडे जास्त असतात. जन्मलेल्या बाळात. प्रौढ माणसात किती हाडे असतात माहिती का? 206. आणि जन्मलेल्या अर्भकात म्हणजे बालकात 206 पेक्षा जास्त, मॅक्झिमम 300 पर्यंत हाडं असतात. कळलं? हा, तसंच आहे. कसं काय म्हणू नका, तसंच आहे.
कळलं? पुढे बघा, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? मित्रांनो त्याचं उत्तर आहे जोसेफ प्रिस्टले. त्या हिशोबाने तुम्ही हायड्रोजनचा शोध कोणी लावला, परत नायट्रोजनचा शोध कोणी लावला हे पाहायचं आहे. पुढे बघा, सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? सर्वप्रथम पेशींचा शोध हा बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशींचा सेलचा शोध लावलेला आहे. पुढे बघा, वनस्पती कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? वनस्पती कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? तर त्या क्रियेचं नाव काय आहे? प्रकाश संश्लेषण. सोपं आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय तयार केलं? तर अँटीबायोटिक कोणतं? पेनिसिलिन हे प्रतिजैविक तयार केलेलं होतं. मग देवीची लस कोणी शोधून काढली होती? याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातोय. काय ते? एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली होती. पुढे बघा, घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? बघा, शास्त्रीय नाव विचारले तुम्हाला वनस्पतीचे. घटपर्णी वनस्पतीचे नेपेन्थिस स्टेनोफिल हे घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. पुढे बघा, 2,4-D 2,4-D चा वापर कशासाठी केला जातो रे? 2,4-D चा वापर तणनाशक म्हणून केला जातो. 2,4-D चा वापर कशासाठी केला जातो? तर 2,4-D चा वापर तणनाशक म्हणून केला जातो. पुढे बघा, पुढचा प्रश्न, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि आपण कमी वेळात याचं रिव्हिजन करतो. फायदा काय? तर कमी वेळात तुमच्या डोळ्यासमोरून एक्झाम ओरिएंटेड डाटा जातोय, महत्वाचा डाटा जातोय, कारण की प्रत्येक परीक्षेला याच्यावरती प्रश्न आहे. पुढे बघा, कोणत्या रक्तगटास सर्व योग्य ग्राही म्हटलं जातं? AB+ म्हणजे AB+ रक्तगट असेल तर त्यास काय? तर दुसरं रक्त कोणत्याही गटाचं चालतं. आणि सर्व दाता कोणता आहे? तर O+ रक्तगट आहे. पुढे बघा, गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? त्या पुस्तकाचं नाव काय? प्रिन्सिपिया. पुढे बघा, AU ला गोल्ड म्हणतात, CU ला कॉपर, तर त्याप्रमाणे Fe ला काय म्हटलं जातं? आयर्न म्हटलं जातं. नुसता F म्हणलं तर फ्लोरीन झाला आणि Fe म्हणल्यानंतरच आयर्न. कळलं? Fe म्हणल्यानंतरच आयर्न. समजलं? मग त्याच हिशोबानं म्हणजे काही अशी वेगळी नाव आहे ती आणि त्यांच्या संज्ञा वेगळ्या आहेत त्या. जसं की ऑरम म्हणजेच गोल्ड, एज म्हणजेच चांदी, SN म्हणजेच टीन. बरोबर आहे? SN म्हणजे काय? SN म्हणजेच कथील, टीन. कथील म्हणतात त्याला. पुढं SB म्हणजे काय रे? अँटीमनी. SB ला अँटीमनी. परत W ला काय? टंगस्टन. बरोबर आहे? W ला काय? टंगस्टन आहे. AU बघितलं आपण, CU बघितलं, अजून Na ला काय म्हणतात? सोडियम. Na ला सोडियम म्हणजे ही जरा वेगळ्या संज्ञा आहेत. सोडियम. कळलं? पोटॅशियमला K. K फॉर पोटॅशियम. हे जरा वेगवेगळ्या संज्ञा असलेले व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. कळलं? पुढचा प्रश्न पहा, विमाने उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे डॅश डॅश होऊन ढग तयार होतात. बघा, वाफेचे ढग तयार होतात त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, वाफेचे ज्यावेळेस पाण्यात रूपांतर होतं, द्रवबिंदूत रूपांतर होतं, त्यावेळेस त्या क्रियेला आपण संगणन म्हणतो. काय म्हणतो? संगणन म्हणतो. कळलं? संगणन. पुढचा प्रश्न बघा, या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. काल पाहिलं होतं मायोपिया, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? निकट दृष्टीता. कळलं? निकट दृष्टीता. कळलं? म्हणजेच जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही.
पुढचा प्रश्न पहा. भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांनी सर्व 20 अमिनो अम्लांकरता असलेल्या कोडांचा शोध म्हणजे कोडान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पडली. कोण होते ते? डॉक्टर हरगोविंद खुराना. खुरानी नाही, खुराना आहे, खुराना. खुरानी नाही रे, एक खुराना आहे, खुराना. हा, खुरानी करू नका त्यांना. पुढे बघा. डेंग्यू, गालफुगी, रेबीज, क्षयरोग यापैकी विषाणूंमुळे न होणारा रोग कोणता? क्षयरोग. क्षयरोगलाच काय म्हणतात इंग्रजीमध्ये? टीबी. हा, टीबी. आणि तो टीबी कोणत्या रोगकारकापासून होतो तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. कळलं? डॉट्स हा कार्यक्रम आपण त्याच्यासाठी राबवतो. टीबी या रोगाशी संबंधित आहे, क्षयरोगाशी संबंधित आहे डॉट्स कार्यक्रम. कळलं? पुढचा प्रश्न बघा. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात तर रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया म्हणतात. व्यवस्थित ध्यानात ठेवा. रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया असे म्हणतात. पुढे बघा. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे? बघा किती महत्वाचा आहे न्यूटनचा नियम. किती प्रश्न विचारले त्याच्यावरती. कळलं? तिसऱ्या, पहिला, दुसरा, तिसरा व्यवस्थित नियम ध्यानातच ठेवायचा. हा, पुढे बघा. कोणता विषाणू अलीकडेच, म्हणजे हे करंटचा प्रश्न आहे, चांदीपुरा नाही आपण घ्यायची काय गरज, तरी पण ध्यानात ठेवा. कोणता विषाणू अलीकडेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे तर या विषाणूचं नाव आहे चांदीपुरा विषाणू. पुढे बघा. मधुमेह कोणत्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होतो? बघा. इन्सुलिन नावाचा हार्मोन्स ज्यावेळेस आपल्या शरीरात त्या हार्मोन्सची कमतरता भासते त्यावेळेस मधुमेह आपल्याला होतो. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढे पहा मित्रांनो. ए, बी, के, डी यापैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो क जीवनसत्व. क जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करतं. अ जीवनसत्व हे डोळ्यांसाठी उपायकारक असते. बी जीवनसत्व आणि ड जीवनसत्व काय तर हाडांशी संबंधित महत्वाचं असतं. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो. कळलं? पुढे बघा. कास्य हा धातू डॅश डॅशचा मिश्र धातू आहे. मित्रांनो कास्य म्हणजेच पितळ. आपण कालच पाहिलं होतं पितळ. काल पाहिल्याप्रमाणे पितळ हा धातू कशाचा रे? Cu प्लस झिंक या दोघांच्या मिश्रणापासून तयार होतो. परत आपण हा कास्य आहे ना, कास्य म्हणजे ब्रॉन्झ झाला रे, आणि ब्रास म्हणजे पितळ. हे कथील एसएन आहे, एसएन. Cu प्लस एसएन, Cu प्लस एसएन म्हणजे टीन. या दोघांच्या मिश्रणातून कास्य होतो. आणि पितळ ब्रास, ब्रास हा झिंक आणि कॉपरच्या मिश्रणातून तयार होतो. पुढे बघा. लाईट इयर हे डॅश डॅशचे एकक आहे. लाईट इयर हे प्रकाश वर्ष. कशासाठी जर आपण मोजतो तर अंतर मोजण्यासाठी मोजतो. कळलं? प्रकाश वर्ष आपण कशासाठी मोजतो? अंतर मोजण्यासाठी वापरतो. पुढे बघा. सोने या मूलद्रव्यांची संज्ञा कोणती? सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे तर Au आहे, ऑरम. कळलं? बघा मित्रांनो आपण कमीत कमी वेळात जवळपास 30-35 रोज असं आपण रिव्हिजन घेणार आहोत. आणि हे रिव्हिजन आपण युट्यूब वरती टाकणार आहोत. काय वाटलं तर तुम्ही परत युट्यूब वर जाऊन रिवाइज करू शकता. ओके, तर आज आपण थांबू.